कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेबाबत मोठी राजकीय घोषणा समोर आली आहे। भाजपच्या नगरसेविका रूपा राणी संग्राम निकम या कोल्हापूरच्या पुढील महापौर असणार असून उपमहापौरपदी शिवसेनेच्या जनसुराज्य शक्ती पक्षातून निवडून आलेले अक्षय विक्रम जरग यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रूपा राणी संग्राम निकम यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचा महापौर होणार असल्याचं स्पष्ट करत रूपा राणी निकम यांचं नाव जाहीर केलं। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले। भाजपचे 26, शिवसेनेचे 15, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा 1 नगरसेवक असे एकूण महायुतीचे संख्याबळ 46 वर पोहोचले। या पार्श्वभूमीवर पहिल्या वर्षी भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे। उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या जनसुराज्य शक्ती पक्षातून निवडून आलेले नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। नागाळा पार्क इथं भाजप कार्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार आमदार अमल महाडिक, प्राध्यापक जयंत पाटील, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह भाजप नगरसेवकांची बैठक झाली। त्यानंतर पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा करण्यात आली। महापौर पदाची निवड किती वर्षासाठी असेल या पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसतं, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात असं सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य टाळलं। महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असून यापूर्वी भाजपकडून अनेक नावांची चर्चा होती, मात्र अखेर रूपा राणी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। 6 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर निवडणूक होणार आहे।